वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आता जर मी मराठीत बोलते तर यू मस्ट बी नोईंग की हा व्लॉग असणार आहे आणि तेही कसला व्लॉग असणार आहे. तर इफ यू ऑल डोंट नो तर थंबनेल बघून तर माहितीच असलं, म्हणजे माहिती पडलंच असणार तुम्हाला. तर आता आमच्या घरी गणपती येणार आहे. तर घरी मागी गणपती आहे आणि 1.5 दिवसाचा गणपती आहे. सो मी पूर्ण व्लॉग करणार आहे आणि बेसिकली हा व्हिडिओ व्लॉग असणार आहे. तर इफ यू डोंट नो तर मोस्टली यू मस्ट बी नोईंग दिस की माझ्या घरी 2 वेळा गणपती येतो, म्हणजे आमच्या घरी. तर एकदा येतो मागी गणपती आणि 1 सप्टेंबरमध्ये असतो तो बाप्पा. आणि या तर मागी गणपती आहे यावे आणि दरवर्षीसारखा हा पण ब्लॉग असणार. Took bath and now let's get ready. How actually the decoration is looking. The lightings are very awesome, I can say. बहुत मी सुंदर अशी रांगोळी काढली. मम्मी ते बघ, ती रांगोळी काढणार बसली. ओके, सो आता मी बसून घेतलंय. गणपती बाप्पाला आणायला जायचं आहे आता. त्याच्या अगोदर थोडा नाश्ता करू. मी खूप दिवसांनी व्लॉग करते, म्हणजे खूप टाइम नंतर. ह्याच्या अगोदर फक्त रिव्ह्यू व्हिडिओज येत होते. आय गेस गोव्यावरून आल्यानंतर मी व्लॉग्स काढलेच नाही आणि आता सडनली मी खूप टाइम नंतर व्लॉग्स काढते. तर मी विसरून गेली आहे व्लॉग काढणं कसं असतं आणि काय असतं. पण तरी मी एस्थेटिक ट्राय करतो आणि त्यानंतर विचार केला यार एस्थेटिक आणि व्लॉग्स तर काय असं. तर एस्थेटिक नाही होऊ शकत. तर एस्थेटिकसाठी कसं होईल, गडबड खूप असते. का आता मी निघालोय बाप्पाला आणायला. खूप भांडून तयार झाली आहे ती, खूप भांडते ती तयार होताना. निघूया. आणि थंडी खूप आहे म्हणून स्वेटर घ्यावा लागेल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आपण जाऊ मोदक बघायला. मोदक कसे झाले, किती झाले, कसं बनवतात. मला मोदक तसे बनवताना येत नाही, पण ठीक आहे बघू. वेळच भेटत नाही मला. मला कंटाळा येतो का माहिती का? चाली सोडूनच दिले. ठराविक टाकते. एकदम कंटाळा. त्याला येऊनच नको छोटू लाईट बंद कर. मा मागून शब्द कुठे काढते. वा सुंदर. वहिनी काय आणलेस तू? करून आणले. आहे लक्ष आहे. तुम्ही फक्त मोदकाला होतो. यशवंत वा कीर्तिवंत वा. आलेच तुम्ही? चित्रताईला सांगितलं म्हणाली. सर्वदा गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सुकर्ता दुकर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखारी शतकोटी देवी करता देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे प्रसादे नाविता जय देव जय देव. सो फायनली मी उठली, रेडी झाली
दिस इज माय आउटफिट फॉर द इव्हनिंग. खूप नॉर्मल घातलं आहे मी आणि खूप साधा. आणि मी साडी घालणार होती पण माझी हालत इतकी बेकार झाली ना ऐकायचं की मला साडी काय मला खायच नव्हते. आता आय जस्ट कांट. आय वॉन्ट टू स्लीप फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. आय डोंट नो, मला खूप थकान झाली आहे. ठीक आहे, नेव्हर माइंड. आवरलं आता. आता चाचीकडे पण जायचं आहे जरा. That's how I'm looking and I'll show you how it is going. चालली गॉसिप्स आणि माझी सर्दी शिंका असहाय्य झाली आता सध्या तरी. तर मी हळदीचं पाणी आणलंय. चाललोय चाचीकडे गणपतीचं दर्शन घ्यायला. बट हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे. Day to you, happy birthday to you. That is it for today. That is all about my makeup. मैंने लेन्स अभी तर मी लेन्स काढून टाकलेत आणि आता आय एम गोना बी वॉशिंग माय फेस. आणि आजच्या दिवसासाठी तेवढंच येतं. उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन पण होणार. इट्स व्हेरी सॅड मोमेंट आय कॅन से. आणि माझी हालत इतकी खराब झाली आहे ऑनेस्टली. पण ठीक होईल, पण सध्या तरी खूप खराब आहे. म्हणून त्यासाठी आता मला लवकर चेंज करून जेवायचं आणि झोपायचं आहे. सो आय विल कॅच यू सुपर सून टुमॉरो. बाय बाय. आता हा दुसरा दिवस आहे आणि मी 5:15ला उठलेली. आता वाजले 6:30. देवाची पूजा, बाप्पाची पूजा करायची आपल्याला. आता फटाफट आवरून घेऊयात, पूजा करूयात आणि त्याच्यानंतर बघू काय करू. सो गुड मॉर्निंग. रेडी झाली आहे. आता आपण फटाफट आवरून घेऊयात. गुड मॉर्निंग. सो ना, हा माझ्या चाचीने एक नवीन कोरा ब्रश दिला आहे मला. ॲक्च्युली हा मेकअप ब्रश आहे पण मी हा कधीच यूज नाही केला. सो मी ह्याच्याने बापाचे जे कुंकू वगैरे ते सगळं साफ करेन. सो लेट्स गो. आधी इम्पॉर्टंट आहे की आपण गोमूत्र आपल्यावर शिंपवून सगळ्यांवर शिंपवून घेऊ, कारण की आपण तेवढं प्युअर नाही आहोत. घरी आमच्या किंवा कोणाच्याही आय गेस उदबत्ती लावणं इज व्हेरी मॅन्डेटरी. आपण पहिले ते लावून घेऊयात सो दॅट सुगंध येईल आणि सुगंध आल्यावर पॉझिटिव्हिटी येईल. कॅट डॉग्स आहेत त्यांना तर माहितीच आहे आपल्याला किती इम्पॉर्टंट आहे रूम फ्रेशनर किंवा उदबत्त्या लावणं. मला सांगते मी काय करते. तुम्हाला फर्स्टली सांगते, मी लाईफमध्ये हे फर्स्ट टाईम करते. सो माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर मला माफ करा. पण आता हे जे फ्लावर्स आहेत हे कालचे, जे आपण आता आय गेस देवाला नाही वाहू शकत, तर आपण काय करूयात, नीट सजवून ठेवूयात, छान वाटेल आणि यूज पण वेस्ट नाही ना. हे आपण देवाला वाहू शकतो. ह्याच्यात नवीन फुलं आहेत आणि हा प्लेट मला क्लीन करायची आहे आणि ह्याच्यामध्ये मला मिठाई भरायची आहे सो दॅट प्रसाद देता येईल. या दॅट्स दॅट. लेट्स डू इट.
बऱ्यापैकी झालं आहे. पण सध्या आपण काय करूयात, ती मिठाई या न्यू प्लेटमध्ये, न्यू प्लेट, सो त्याच्यामध्ये ट्रान्सफर करूयात. नॉट फॉरगेट लाडूस. आपण हे पान ठेवूया तुळशीचं. डन डन. माझ्यासाठी तरी पूर्णपणे फळाला पोचणार घ्यायचे. मला नाही लहानपणीपासून खूप करायला आवडायचं, बट माझा दादा, मोठा दादा, हां माझा दादा तेजस दादा, तर तो इतकं छान गणपतीचं करायचं ना सगळं, म्हणजे त्याच्या कामाला तोड नव्हती. म्हणजे इतकं छान करायचा ना तो. इवन बाप्पा ऑल्सो नोज की त्याचं इतकं प्रॉपर असं. मी लहानपणीपासून त्याला बघत आले. म्हणजे तो इतकं सगळं प्रॉपरली सकाळी 5ला उठायचा, तो उदबत्त्या लावायचा, गाणी म्हणजे बाप्पाची गाणी लावायचा आणि सगळं साफ करायचं, सगळं सामान, पूजा करायचा, सगळं. मी 8-9ला 10ला जायचे, तोपर्यंत सगळं झालेलं असायचं. तर त्याला बघूनच ऑलमोस्ट मी शिकली आहे. कारण की तो, माझी मावशी, हे क्लीनलीनेस, टापटिपपणा आणि डेकोरेशन, मम्मा सगळे खूप छान करतात. आणि त्याला आज जर त्याला बघितलं नसतं तर मला हे कधीच आवड निर्माण पण झाली नसती. कारण की मला जेव्हापासून मी लहान, म्हणजे मला खूप उत्सुकता असायची. मी तेव्हा लेट उठायची आणि आंघोळ वगैरे करायची नाही, कारण की शाळा असायची आणि जेमतेम 4-5 दिवस सुट्ट्या असायच्या, तर मी एवढं काही करायची नाही. पण ऑनेस्टली स्पीकिंग, जर त्याला मी बघितलं नसतं ना तेव्हा, तर हे सगळं माझ्याकडनं झालंच नसतं. आता तुम्हाला काय सांगते, बिकॉज नाव मी कंटेंट क्रिएशन केलं आहे आणि मला हवं आहे की माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याबद्दल सगळं माहिती असावं. खरं सांगते, मला देवाचं करायचं वगैरे खूप आवडतं. पण तुम्ही लोक किती रिलेट कराल माझ्यासोबत नाही माहिती, पण जमत नाही. खूप कठीण असतं, खूप शुद्ध राहावं लागतं, आय कॅन से खूप स्वच्छ राहावं लागतं. आणि आपलं कसं असतं, डोळा पुसा, हात पुसा, कान पुसा आणि त्याच्यानंतर करा ते, मग ते तसं नसतं. आणि टॉकिंग अबाउट माय दादा, त्याचं खूप छान होतं. खरं म्हणजे एक गोष्ट तो इतका प्रॉपरली करायचा ना. त्याच्याकडे नाही ब्रश जसं मी आता घेतलाय ना, त्याच्याकडे पण असा ब्रश असायचा. तो पेंटिंगचा होता बेसिकली, पण त्यांनी ते पर्पजली घेतलेलं, म्हणजे बाप्पाचं सगळं करायला. मी सांगते ना, जर त्याचं बघितलं नसतं ना, मी खरं सांगते तर मी इथे नसते. बाप्पाला उठू. ऑलमोस्ट डन विथ एव्हरीथिंग. आता झोप आली. बाहेर मला रांगोळी अजिबात नाही, म्हणजे थोडीशी येते, पण मी रिस्क नाही घेऊ शकत आज स्वतःहून रांगोळी काढायची. मी काय करेन, जे फुलं आहेत थोडीशी कोमिजली आहेत, म्हणजे थोडीशी पण ठीक आहे, चांगली आहेत, तर आपण त्याचं रांगोळी पोचते. आणि तसंही माझे मांजरं बेबी बोलते, डॉगी खराब करतात. आय कॅन से माय बेस्ट व्हॅलेंटाईन्स डे इज टुडे. लाईक एक खरं खूप खुश आहे. आपण फुलांची रांगोळी काढूयात. Tell me something about me. No, tell me something about myself. I mean, tell me something about your best friend. लाडूनीकर, हा हीच माझी चाइल्डहुड फ्रेंड आहे, जिच्याबद्दल मी व्हिडिओज मध्ये बोलते. से हाय. त्यांची हाईट बघा यार. आता करा एक मछलीचा पाय. नाही ते कापायला लागतं. हे किती कन्व्हिनियंट पडतं ना हे सगळं हे करायला.
एकदन्ताय शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दं भवं भवानी सहितं नमामि सुखकर्ता। गणपती बाप्पा मंगल मूर्ती इथेच घरात फिरवायचं म्हणजे रेलून घेतल्यानंतर मग बदल लागत गाडीतच ठेवायचं आहे ना। गणपती बाप्पा इथून बघ टाकून दे त्याच्यात टाकून दे अरे रात्री बघ वैसे बघ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पूरा दिखाया लवकर अमर परिवार